नमस्कार मित्रांनो, चालू घडामोडीच्या या आपल्या तिसऱ्या वीकमध्ये म्हणजेच लक्षात ठेवायचं आहे 15 जुलैपासून ते 21 जुलैपर्यंत ज्या ज्या घडामोडी घडल्या त्याचा आपण सविस्तर आढावा घ्यायचा आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, मग कुणी असू देत, पोलीस भरती असू देत किंवा सरळ सेवा असू देत, TCS IBPSच्या कुठल्याही परीक्षा असू देत किंवा MPSC UPSC SSC असू देत, या संदर्भात तुम्हाला वीकली लेक्चर सुद्धा मी प्रोव्हाइड करत आहे. त्याचबरोबर आपल्या महिन्याचं लेक्चर आणि त्यासोबत आपले PDF सुद्धा तुम्हाला अवेलेबल होईल. म्हणजेच या एका महिन्यामध्ये जुलै 2025 या महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या संदर्भात तुम्हाला PDF सुद्धा प्रोव्हाइड केली जाईल. इथे लक्षात, चालू घडामोडीवर बरेचसे विद्यार्थी खूप जास्त डिफिकल्ट लेवलला असतात. त्यांना असं वाटतं की सर खूप जास्त अवघड आहे, इतक्या गोष्टी लक्षात ठेवायच्या कशा. तर त्याबद्दल थोडंसं आपण जरा जास्त रिव्हिजन करूया. तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता, लाईक करू शकता आणि जर तुम्हाला अजून गोष्टी हव्या असतील त्या सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. इथे लक्षात. तर आता आपण सुरुवात करूया या वीकमध्ये, जे म्हणजे लास्ट वीकला जे काही गोष्टी घडल्या, म्हणजे 15 ते 21 जुलैपर्यंत ज्या काही गोष्टी घडल्या त्याचा आपण सविस्तर आढावा घ्यायचा आहे. मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती असेल की आपले जे उपराष्ट्रपती होते जगदीप धनखड, त्यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे. पण राजीनामा देणं किंवा त्या संदर्भात काही पॉलिटिक्सच्या गोष्टी अभ्यासणं ही खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण शेवटी लक्षात घ्या, जेव्हा संविधानामधील सर्वात 2 नंबरची म्हणजे टॉपची 2 नंबरची पोस्ट आहे ती आहे उपराष्ट्रपती. मग आपला अभ्यास असा असतो की चर्चेतील व्यक्तिमत्व, आणि चर्चेतील व्यक्तिमत्व म्हणलं की 100% तुम्हाला जगदीप धनखड यांच्यावर प्रश्न विचारणारच आहे. मग आपण थोडक्यात बघूया की नेमकं काय घडलं किंवा या संदर्भात राज्यशास्त्रामध्ये कोणत्या घडामोडी आपला अभ्यासता येतात. इथे गेल्या लक्षात, संविधानामध्ये कोणतं काही अजून कलम आहेत उपराष्ट्रपती संदर्भात, आपण सविस्तर गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या आपल्या सिरीजला, जी 15 जुलै ते 21 जुलैपर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्याचा आपण थोडासा आढावा घ्यायचा आहे. बघा, उपराष्ट्रपतींचा राजीनामा. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै 25 रोजी वैद्यकीय कारणांमुळे पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांचा कार्यकाल ऑगस्ट 27 पर्यंत होता. मित्रांनो, मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा एखादा उपराष्ट्रपदावर असणारा व्यक्ती 5 वर्षाच्या आधी राजीनामा देईल तर मला सांगा काय होऊ शकतं. तर पुढच्या 6 महिन्यामध्ये उपराष्ट्रपती पदावर नवीन व्यक्तीला आणलं जाईल. सगळ्यांना माहित आहे, 6 महिन्यामध्ये निवडणूक घेऊन त्या व्यक्तीला आणावं लागेल, नवीन व्यक्तीला आणावं लागेल. मग लक्षात ठेवायचं, उपराष्ट्रपती पदाची शपथ त्यांनी ऑगस्ट 22 रोजी घेतली होती. ते भारताचे 14वे उपराष्ट्रपती होते. मित्रांनो, सरळ सेवेला डिरेक्टली विचारतात, MPSC मध्ये डिरेक्टली विचारतात की जगदीप धनखड भारताचे किती उपराष्ट्रपती होते. पर्यायामध्ये असतं 12, 13, 14, 15. किंवा चर्चेतील व्यक्तिमत्वामध्ये जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल की भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ते भारताचे 13वे उपराष्ट्रपती होते. 13वे आहेत का, 14वे आहेत. प्रत्येक ठिकाणी थोडं लक्ष द्यायचं व्यवस्थित. एक 30 मिनिटाचा व्हिडिओ असतो, पण तुम्हाला भरपूर गोष्टी समजून जातील. चला पुढे बघूया आपण. आता त्यांच्याबद्दल थोड्याशा काही गोष्टी बघूया आपण. जाट समुदायाचे नेते होते. 1979 मध्ये वकिली करण्यास त्यांनी सुरुवात केली. 90 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील होते. मित्रांनो, त्यांची पार्श्वभूमी बघा, त्याआधी वकिलीमधनं आलेले आहेत, वकिली पेशामधनं. 1989 ते 91 मध्ये झुंझुनू राजस्थान लोकसभेवर सदस्य झाले होते. मित्रांनो, MPSC मध्ये मतदारसंघ सुद्धा विचारले जातात, लक्षात ठेवा, विसरू नका अजिबात. झुंझुनू आहेत, राजस्थानचे आहेत. 1990-91 मध्ये संसदीय कामकाज राज्यमंत्री होते. 2019 ते 22 पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. म्हणजे बघा मित्रांनो, हा एक पॉइंट महत्वाचा वाटला, हा एक वाटला आणि हा एक वाटला. तुम्हाला विचारू शकतील की जगदीप धनखड यापूर्वी उपराष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते. तर पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. स्वतंत्र भारतात जन्मलेले भारताचे दुसरे उपराष्ट्रपती पहिले आहेत व्यंकय्या नायडू. म्हणजे ज्यांचा जन्म 47 म्हणजे 1927 नंतर झाला असे दुसरे व्यक्ती आहेत. पहिले कोणते उपराष्ट्रपती, व्यंकय्या नायडू आहेत, लक्षात ठेवायचं आहे. देन पुढे बघा. ओके, सो इथं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे जगदीप धनखड या संदर्भात तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. आता माझा प्रश्न असा आहे की जगदीप धनखड हे जे उपराष्ट्रपती पदावर होते, तर मला असं विचारायचं आहे की उपराष्ट्रपती पद जे आहे ते संविधानामध्ये कोणत्या कलमाअंतर्गत येतं. मला कमेंटमध्ये टाकायचं. तुमचा सुद्धा अभ्यास संविधानात झाला पाहिजे, लक्षात ठेवायचं. पुढे आपण बघूया. नवीन 3 राज्यपालांची नियुक्ती झालेली आहे. बघून घ्या एकदा. हरियाणाचे आहेत असीम कुमार घोष. गोव्याचे आहेत पुसापती पाहिजे अशोक गजपती राजू. लडाखचे उपराज्यपाल आहेत, कारण लडाखमध्ये काय असतं, लेफ्टनंट म्हणजे गव्हर्नर असतात, नायब राज्यपाल उपराज्यपाल असतात, कविंदर गुप्ता. मित्रांनो, लडाख चर्चेमध्ये आहे काही गेल्या महिन्यामध्ये, तर व्यवस्थित करून घ्या, तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारू शकतील. गोव्याचे आहेत, बघा गोव्याचं असं लक्षात ठेवायचं गजपती. हरियाणाचे आहेत घोष,
असीम कुमार घोष. इथे लक्षात व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. कविंदर गुप्ता. सगळ्यात महत्वाची आपल्याला खूप जास्त अभिमानानं सांगता येईल की आता आपल्या जे आंतरराष्ट्रीय जे अंतराळ स्थानक आहे त्यामध्ये पहिला भारतीय व्यक्ती गेला. पहिला भारतीय आता व्यक्ती गेलेला. इथे लक्षात. आता कन्फ्यूज व्हायचं नाही. भारताकडून प्रथम अंतराळमध्ये जाणारा व्यक्ती कोण होते तर ते होते राकेश शर्मा. पण मी जर ISS म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा विचार केला तर शुभांशु शुक्ला हे प्रथम व्यक्ती आहे. इथे लक्षात. थोडक्यात बघूया. शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतलेले आहेत. भारतीय अंतराळवीर आहेत. शुभांशु शुक्ला आहेत. 15 जुलै 25 रोजी पृथ्वीवर परतलेले आहेत. मोहिमेचे नाव काय होतं. डिरेक्टली वन प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवायचं आहे. मोहिमेचं नाव होतं ऑक्झिओम 4. ही एक खाजगी अंतराळ मोहीम होती. लक्षात ठेवायची आहे. येते. अवकाशात जाणारे चौथे अंतराळवीर आहेत तसं बघायला गेलं तर बघा शुभांशु शुक्ला, पेगी विट्सन, स्लोवास विष्णोवेस्की पोलंड आणि तिबोर कापू हंगेरी. चौथे अंतराळवीर. लक्षात ठेवायचं. तुम्हाला इथं भारताकडनं हे प्रथम व्यक्ती आहेत जे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते. लक्षात ठेवायचं आहे. देन शुभांशु शुक्लाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन आहेत मित्रांनो. लक्षात ठेवायचं. GC ग्रुप कॅप्टन मोठं पद आहे. हे भारताच्या आगामी गगनयान मोहिमेत सहभागी असतील. आता तुम्हाला पुन्हा शुभांशु शुक्ला पुन्हा बघायला मिळतील कशामध्ये. गगनयान या मोहिमेमध्ये. अंतराळात जाणारे दुसरे भारतीय पहिले कोण होते. डॉक्टर राकेश शर्मा. विसरू नका अजिबात. पहिले व्यक्ती डॉक्टर राकेश शर्मा, दुसरे व्यक्ती शुभांशु शुक्ला. पण पहिले आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे शुभांशु शुक्ला. इथे लक्षात. व्यवस्थित महत्वाच्या गोष्टी आहेत. खूपच महत्वाचे व्यक्ती आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय आता सांगितल्याप्रमाणे यांनी ॲक्झिओम 4 मोहिमेत मेथी आणि मुगाच्या बियांची मुळी उगवण्याचे त्यानंतर सायनोबॅक्टेरिया, मायक्रो अल्गी यासारखे जीवशास्त्रीय प्रयोग केलेले आहेत. म्हणजेच काय, जेव्हा ते ISS मध्ये गेले, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये गेले, तेव्हा त्यांनी याच्यावर प्रयोग केले. इथे लक्षात. ओके. फक्त महत्वाच्या गोष्टी बघा. ॲक्झिओम 4 आणि पहिल्या भारतीय आहेत. देन खूपच मित्रांनो महत्वाचं आहे कारण विविध मंत्रालयाद्वारे काही वेळा आकडेवारी जाहीर होते, काही निर्देशांक जाहीर होतात. मग त्याचप्रमाणे जे आपलं एक मंत्रालय आहे जे आपण त्याला म्हणतो की गृहनिर्माण आणि शहरी जे आवास मंत्रालय आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्या संदर्भात तुम्हाला एक सर्वेक्षणाचा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल आणि मुद्दा असा आहे दरवर्षी ही आकडेवारी जाहीर होते. जरी आता साल 25 चालू असेल तरी 24-25 म्हणजे एक आर्थिक वर्षामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत आपण थोडक्यात बघूया. आवृत्ती 9वी होती बघा. काय आहे. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार. म्हणजे भारतामध्ये कोणतं शहर सगळ्यात जास्त स्वच्छ आहे. भारतामध्ये अजून जास्त अस्वच्छ कोणतं आहे. भारतामध्ये या लोकसंख्येमध्ये समजा 3 लाख लोकसंख्येपर्यंत किंवा 10 लाख लोकसंख्येपर्यंत कोणतं शहर स्वच्छ आहे. आपण सविस्तर गोष्टी बघूया. पण एक्झामला परीक्षेला विचारणार कोणत्या आपण त्याच्यावर जास्त भर देऊया. आवृत्ती 9वी होती. सुरुवात बघा 16 साली झालेली आहे. आयोजन कोण करतं. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय. लक्षात ठेवायचं मित्रांनो. शहरी व्यवहार आहे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पुरस्कार वितरण कुणी केले. राष्ट्रपतींच्या हस्ते. म्हणजे सध्या कोण होत्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ते पुरस्कार वितरण झालेलं आहे. ठिकाण नवी दिल्ली विज्ञान भवनला हे पुरस्कार दिले जातात. हे जगातील सर्वात मोठे स्वच्छता सर्वेक्षण आहे. आता मोठं असेलच ना. एवढा आपली पॉप्युलेशन आहे, एवढा आपला एरिया आहे तर मोठंच असणार. लक्षात ठेवायचं. एकूण 4500 पेक्षा अधिक शहरांचा सर्वेक्षणात समावेश केला गेला. मूल्यांकनासाठी 10 पॅरामीटर्स आणि 54 निर्देशांकाचा वापर केला गेला. म्हणजे 10 असे काही गोष्टी होत्या, आधारभूत काही गोष्टी होत्या, त्याच्यावर सर्वेक्षण केलेलं आहे. आपण थोडक्यात काही गोष्टी बघूया याच्यामधल्या. बघायचं आहे. पहिला क्रमांक इंदोर. मित्रांनो इंदोर आपल्या भारतातील सगळ्यात स्वच्छ शहर आहे. पण लक्षात ठेवा इथं मध्य प्रदेशमध्ये आहे आणि सलग 8व्यांदा याला पहिला क्रमांक मिळालेला आहे. म्हणजे विचार करा 9वी आवृत्ती आहे आणि 8व्यांदा म्हणजे एका आवृत्तीला सोडून 8व्यांदा इंदोरला सलग जो 8वा क्रमांक म्हणजे पहिला क्रमांक मिळालेला आहे. दुसरा क्रमांक आहे सुरतला. लक्षात ठेवायचा आहे. तिसरा क्रमांक आहे मित्रांनो नवी मुंबईला. मग लक्षात ठेवा तुम्हाला या 2 ठिकाणी प्रश्न विचारू शकतात. काय विचारू शकतील. पहिला क्रमांक सगळ्यात स्वच्छ शहर कोणतं आहे तर इंदोर आहे. कुठं आहे मध्य प्रदेशमध्ये आहे. पण महाराष्ट्रातलं पहिलं शहर कोणतं आहे तर तिसरा क्रमांक बघा ओव्हरऑल तिसरा आहे ना पण महाराष्ट्रामधलं कोणतं आहे नवी मुंबई आहे. येथे लक्षात. किंवा क्रम सुद्धा विचारतील की स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 नुसार पहिल्या 3 शहरांची नावं सांगा. 1, 2, 3. पहिला आहे कोणतं लक्षात ठेवायचं विसरायचं नाही. इंदोर, सुरत आणि नवी मुंबई. 7वा क्रमांक आहे पिंपरी चिंचवड. आता थोडंसं महाराष्ट्रामध्ये म्हणून आपण घेतलेलं आहे. आणि 8वा आहे पुणे शहर. बघा 2 लागून आहेत 7 आणि 8. तुम्हाला कमी जास्त म्हणजे तुमचा चुकवू शकतील. लक्षात ठेवायचं आपण चुकायचं नाही.
व्यवस्थित थोडंसं बघून घ्या. महत्वाचे आकडेवारी तुम्हाला मी तेवढेच सांगतो. महत्वाचे मुद्दे: 10 लाख पेक्षा अधिक लोकसंख्या. पिंपरी चिंचवड देशात 7वा, पुणे शहर देशात 8वा. 3 ते 10 लाख लोकसंख्येमध्ये मीरा भाईंदर देशात प्रथम आहे. पण लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये मित्रांनो लोकसंख्येचे टप्पे असतात. 10 लाख, 3 ते 10 लाख, 50,000 ते 3 लाख, 20,000 ते 50,000 आणि 20,000च्या खाली असे टप्पे लक्षात ठेवायचे आहेत. बघा, 50 ते 3 लाख लोकसंख्येमध्ये लोणावळा अगेन महाराष्ट्रामध्ये 4था क्रमांक. श्रेणी सुपर स्वच्छ लीग शहरे आहेत. 20,000 ते 50,000 विटा पालिका. श्रेणी सुपर स्वच्छ लीग. 20,000 पेक्षा कमी लोकसंख्या पाचगणी. मित्रांनो बघा, पण इथं काय आहे, 20,000 पेक्षा कमी लोकसंख्या. तुम्हाला प्रश्न विचारताना व्यवस्थित वाचा. 3 लाख आहे, 20,000 आहे की 10 लाख. ओव्हरऑल विचार केला तर कोणतं येईल? मगाशी 10 लाख पेक्षा अधिक लोकसंख्या कुठलं बघितलं? इंदोर, सुरत, नवी मुंबई. बाकीचे मग प्लस मायनस करत चला. पाचगणी आहे प्रथम. श्रेणी कोणती आहे? सुपर स्वच्छ लीग शहरे. मित्रांनो श्रेणी लक्षात ठेवायच्या. सुपर स्वच्छ लीग शहरे वेगळी आणि ओव्हरऑल शहरे वेगळी, म्हणजे 10 लाख, 5 लाख जे काय असतं इथे लक्षात व्यवस्थित बघायचं आहे. देन प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना. मित्रांनो आगामी ज्या परीक्षा असतील त्याच्यामध्ये सरकार म्हणजे केंद्र सरकारद्वारे ज्या तुमच्या स्कीम्स किंवा योजना प्रसारित होतात, तुम्हाला त्याच्याबद्दल काही गोष्टी माहिती असायला पाहिजे. जसं की बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 ला योजनेला मंजुरी दिलेली आहे. पण महत्वाचं बघा काय आपल्यासाठी, योजना कालावधी किती आहे? 6 वर्ष आहे. धनधान्य म्हणजे कृषी संदर्भात आहे, लक्षात ठेवायचं. देशभरातील 10 जिल्ह्यांमध्ये योजना राबवली जाईल. प्रत्येक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातून किमान जिल्हा निवडला जाईल. म्हणजे लक्षात ठेवायचं, प्रत्येक राज्य आणि युनियन टेरिटरी असेल तिथला एक किमान जिल्हा निवडला जाईल. उद्दिष्ट काय बघा, तुम्हाला या संदर्भात फक्त उद्दिष्ट माहिती झाली पाहिजे. आणि मंत्रालय कोणतं असणार आहे? किसान कल्याण किंवा कृषी कल्याण मंत्रालय. लक्षात ठेवायचं आहे. उद्दिष्ट काय असेल? कृषी क्षेत्राला आधुनिक बनवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे. लक्षात ठेवा मित्रांनो, खूपच जास्त मोठं उद्दिष्ट आहे. योजना कोणती आहे? तर धनधान्य कृषी योजना लक्षात ठेवायची आहे. खर्च किती आहे? एकदा खर्च पण बघून घ्या. बऱ्याच परीक्षांना SSC असेल, बँकिंग असेल, काही ठिकाणी तुम्हाला आकडा विचारला जातो. आकडा किती असणार आहे? 24,000 कोटी. आकडा थोडा मोठा पण लक्षात ठेवायचा. ही योजना 11 मंत्रालयातील सध्याच्या 36 केंद्र सरकारच्या योजना, राज्याच्या योजना आणि स्थानिक स्तरावरील खासगी भागीदाराच्या समन्वयातून राबवली जाईल. म्हणजे ओव्हरऑल केंद्र सरकार, राज्य सरकार ज्या ठिकाणी किंवा खासगी काही समूह असतील त्यांना एकत्रित करून योजना राबवली जाईल. लक्षात ठेवा, आकडा महत्वाचा आहे, उद्दिष्ट महत्वाचं आहे. 10 जिल्ह्यामध्ये आणि 16 जुलैला मंजुरी. कोणतं मंत्रालय? कृषी कल्याण मंत्रालय. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पुढे बघूया आपण कृषी संबंधित इतर योजना. आपण थोडक्यात बघूया. एक आहे PM ई ड्राईव्ह ई ट्रक योजना. नाव काय बघा, PM ई ड्राईव्ह म्हणजे इलेक्ट्रिक ड्रायव्हिंग रिव्होल्युशन इन व्हेइकल फॉर इमिशन रिडक्शन. येथे काय लक्षात, आजकाल भारतामध्ये पर्यावरणासंदर्भात खूप जास्त जनजागृती होते. आपण इलेक्ट्रिक व्हेकलचा विचार करायला लागलोय, ठीक आहे. आपण सोलार पॅनलचा काही विचार करायला लागलोय. येथे लक्षात, त्यामुळे तुम्हाला हे परीक्षेला जास्त विचारलं जाईल. लक्षात ठेवायचं आहे. सुरुवात कधी झाली तर 11 जुलैला झाली. केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री कुमारस्वामी यांच्या हस्ते. आता मला सांगा, इलेक्ट्रिक व्हेइकल आहे, इलेक्ट्रिक ड्रायव्हिंग आहे किंवा तुम्ही असं लक्षात ठेवू शकता व्हेइकलचा मुद्दा आहे तर ते अवजड उद्योगामध्ये येतं. इथे लक्षात, उद्देश काय आहे? भारतातील माल वाहतूक क्षेत्रात स्वच्छ, हरित आणि शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देणे. इथे काय लक्षात मित्रांनो, अजिबात विसरू नका. योजना प्रामुख्यानं बऱ्याच परीक्षांना विचारल्या जातात. इतर उद्देश विचारतील, त्याचा खर्च विचारतील किंवा डेट सुद्धा विचारतील, कधी लागू झाली. इथे लक्षात बघा, हे टार्गेट लक्षात ठेवायचं मित्रांनो, अजिबात विसरायचं नाही. 2070 शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करणे आपले लक्ष्य आहे भारत सरकारचं. 70 आहे. ऑप्शन मध्ये काय देतात? 2040, 47, 50. विसरायचं नाही, 70 पर्यंत खूप आपला वेळ लागेल. इलेक्ट्रिक ट्रकसाठी प्रोत्साहन देणारी भारतातील पहिलीच योजना आहे. म्हणजे इलेक्ट्रिक ट्रकचा आपण वापर करायचा आहे. इथे काय लक्षात, सहभागी प्रमुख कंपन्या कोणत्या आहेत बघा? टाटा मोटर्स आहेत, अशोक लेलँड आहे, वोल्वो आणि आयशर. सबसिडी जास्तीत जास्त 9.6 लाख प्रतिवाहन एवढी सबसिडी दिली जाईल. म्हणजे आपण 2 व्हीलरला आलो, 4 व्हीलरला पण आलो इलेक्ट्रिकमध्ये. आता लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, म्हणजे अवजड जे काही वाहतूक आहेत, जेणेकरून कृषीचा माल असेल किंवा अजून काही गोष्टी आपण सप्लाय करू शकतो, त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला इलेक्ट्रिक ड्रायव्हिंग म्हणजे ट्रकसाठी योजना आलेली आहे. ठीक आहे. इथे लक्षात, सबसिडी पण गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करेल, कारण का इलेक्ट्रिकला गव्हर्नमेंटला प्रमोट करावं लागतं, प्रोत्साहन द्यावं लागतं, लोकांनी खरेदी करावं जास्त. इथे लक्षात. देन टेस्लाचे भारतातील पहिलेच शोरूम. मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच ठिकाणी सापडणार आहे. आता
कुठलीही परीक्षा असू देत, पोलीस भरतीपासून सगळ्या परीक्षेला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पहिल्यांदा कुठे उद्घाटन झालं लक्षात ठेवा. भारतातील पहिले शोरूम मुंबई बीकेसी. बीकेसी म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, त्याला आपण बीकेसी असं म्हणतो शॉर्टमध्ये, म्हणजेच मुंबई. लक्षात ठेवा. उद्घाटन 15 जुलै 25. मॉडेल वाय आहे मित्रांनो. मॉडेल बघा, मॉडेल वाय आहे. टेस्लाकडून इलेक्ट्रिक SUV कार भारतात लॉन्च केली जाणार आहे. अंदाजे किंमत 60 लाख रुपये आहे. येथे लक्षात व्यवस्थित भविष्यामध्ये टेस्ला मार्फत भारतामध्ये अजून काही भरपूर उद्योग येते. इलॉन मस्कची कंपनी आहे आणि इलॉन मस्कच्या इथं सुद्धा भरपूर कंपन्या आहेत. इलॉन मस्कद्वारे अजून सुद्धा भारतामध्ये काही कंपन्या येऊ शकतात. पण आता सध्या लक्षात ठेवायचं टेस्ला ही कंपनी आलेली आहे. टेस्ला बघा, स्पेसएक्स, टेस्ला संदर्भात हे सगळं टेस्लाबद्दल झालं. आता ह्या सगळ्या इलॉन मस्कच्या कंपन्या आहेत. कुठल्या कुठल्या आहेत बघा. स्पेसएक्स खाजगी अंतराळ संस्था कंपनी, खाजगी आहे. ट्विटर, तर सध्याचं नाव काय आहे, एक्स, सोशल मीडिया एक प्लॅटफॉर्म आहे. न्यूरालिंक, न्यूरो टेक्नॉलॉजी कंपनी, मानवी मेंदूचा अभ्यास व विकास, ओके, विकारांचा उपचार साठी न्यूरालिंक नावाची कंपनी आहे. ठीक आहे, भरपूर क्षेत्रामध्ये काम करतायत. देन पुढे बघा, सागरी शिखर परिषद 2025 कुठे झाली. डिरेक्टली विचारतात प्रश्न, डिरेक्टली असतो. सागरी शिखर परिषद कोणत्या ठिकाणी झाली. मग पर्यायामध्ये काय असतं, मुंबई, पणजी, विशाखापट्टणम, कोची, कारण का सागरी क्षेत्रामध्ये आहेत ना. मग लक्षात ठेवायचं, सागरी शिखर परिषद कुठे झाली, मुंबईला झाली. 16 जुलै 2025 रोजी. आयोजन राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय व बंदर विभाग व सागरी महामंडळ. उद्घाटन कोण करणार, देवेंद्र फडणवीस आहेत. उद्देश राज्यातील बंदर विकास आणि जलवाहतूक क्षेत्रातील गुंतवणूक, धोरणे व संधी यावर चर्चा करणे. लक्षात ठेवायचं, याच्यात तुम्हाला एकच प्रश्न विचारतील, शक्यतो कोणता, कुठल्या ठिकाणी पार पडली. मुंबईला लक्षात ठेवायचं आहे, अजिबात विसरायचं नाही. देन पुढे बघूया, भारतातील पहिला AI कॅम्पस. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मित्रांनो, याबद्दल मी वेगळे लेक्चर घेईन की AI द्वारे भारतामधल्या किंवा महाराष्ट्रामधल्या प्रथम गोष्टी कोणत्या आहेत. AI जिल्हा परिषद, AI गाव, ठीक आहे, AI एखादा कुठला व्यवसाय असेल, AI नावाचं काय अजून काय असेल, रोबोट वगैरे, ते सुद्धा आपण करूया एका लेक्चरमध्ये. कुठं झालं बघा, भारतातील पहिला AI कॅम्पस अमरावतीमध्ये. पण कुठला अमरावती, आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती. कन्फ्यूज होऊ नका. कोणाद्वारे, बिट्स पिलानी. लक्षात ठेवायचं, बिट्स पिलानी एक सर्वोच्च टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे, सर्वोच्च संस्था आहे तंत्रज्ञानामधली. बिट्स पिलानी संस्थेकडून AI कॅम्पस उभारला जाईल. 35 एकर त्याचं क्षेत्रफळ आहे. 1000 कोटी एवढा खर्च त्याचा होणार आहे. 27 पर्यंत कॅम्पस पूर्ण होण्याची शक्यता आहे. म्हणजे आता मान्यता दिलेली आहे, अजून एक जवळपास 2-3 वर्ष लागतील. येथे लक्षात बघा, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, अमरावती, ठीक आहे, आंध्र प्रदेशची राजधानी. महत्वाचे AI विषयक मुद्दे बघा, मी तुम्हाला आत्ताच म्हटलं होतं की नाही. मला लक्षात ठेवायचं, भारतातील पहिला AI जिल्हा असे प्रश्न विचारले जातात मित्रांनो, अजिबात चुकवू नका. भारतामधील पहिला AI जिल्हा कोणता, सिंधुदुर्ग आहे. भारतातील पहिले AI विद्यापीठ, कर्जत. बघा, ज्या गोष्टी महाराष्ट्रामधल्या आहेत त्या आपल्याला माहितीच पाहिजेत, येते की नाही. पहिलं विद्यापीठ, कारण काय होतं, विद्यापीठ म्हटलं की नेहमी आपल्याला मोठे विद्यापीठ आठवतात ना. मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ. लक्षात ठेवायचं, हे होण्यापेक्षा आपल्याला इथे लहान गोष्टी आहेत. लक्षात ठेवा, कर्जत पहिलं विद्यापीठ आहे. भारतातील पहिली AI शिक्षिका, ही विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच परीक्षेला विचारलेली आहे. फर्स्ट AI टीचर इन इंडिया कोण आहेत त्या, इरीज. इरीज आहे केरळमध्ये, केरळच्या राज्यामध्ये. भारतातील पहिली AI शाळा, पुन्हा केरळ आलं बघा. सो शिक्षणामध्ये केरळची एवढी प्रगती आहे, त्यामुळे AI संदर्भात काही जरी आलं शिक्षणामध्ये, तुम्हाला केरळ लक्षात ठेवायचं आहे. हे लक्षात. भारतातील पहिले AI शहर, लखनौ. सो मित्रांनो बघा, आता आपण मगाशी काय बघितलं, AI कॅम्पस अमरावती, आणि आता ह्या AI चे मुद्दे बघितलेले आहेत. त्यामुळे अभ्यास करताना जेव्हा तुम्ही एक घटना वाचता, तर पहिलं काही आहे किंवा अजून दुसऱ्या गोष्ट पहिल्या कोणत्या आहे, त्याचा व्यवस्थित सविस्तर अभ्यास करायचा. येते लक्षात. ओके, अजून काही महत्त्वाचे मुद्दे असे मला वाटले जे मागच्या म्हणजे लास्ट वीकमध्ये घडले, तर त्यात तुम्हाला मी आता लेक्चरमध्ये प्रोव्हाइड करतोय. राज्यसभेवर 4 लोकांची, 4 नामनिर्देशित राज्यसभा खासदार नियुक्ती झालेली आहे. म्हणजेच मला सांगा, नामनिर्देशित आहेत. राष्ट्रपती एकूण 12 व्यक्तींना नॉमिनेट करत असतात राज्यसभेवर, 12 खासदारांना राज्यसभेच्या. त्यातले 4 लोकांना आता केलेलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर 4 नामनिर्देशित खासदारांची नियुक्ती केली. याच्यामध्ये बघा, कलम कोणतं असतं मित्रांनो, MPSC मध्ये डिरेक्टली तुम्हाला कलम विचारतात. कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रपती खासदारांची नियुक्ती करतात, कुठल्या नॉमिनेटेड, कोणता आहे ते कलम, 80 कलम आहे. मग तुम्हाला मी काय सांगितलं, उपराष्ट्रपती कलम कोणता आहे, कलम मला कमेंटला टाकायचं आहे. इथे लक्षात. राज्यसभेवर 12 खासदाराची राष्ट्रपती नेमणूक झालेली आहे. कोणते कोणते आहेत बघा, त्यांचा कोणता व्यवसाय बघा किंवा कोणत्या क्षेत्रातले आहेत बघा.
सगळ्यांना माहिती असतील. उज्ज्वल निकम प्रसिद्ध वकील आहेत, विधिज्ञ आहेत, प्रसिद्ध वकील आहेत, लक्षात ठेवायचं. सी सदानंद मास्टर शिक्षक व समाजसेवक आहेत. हर्षवर्धन श्रृंगला माजी परराष्ट्र सचिव. बघा आता सचिव लोक सुद्धा काय खासदार होत आहेत, मंत्री होत आहेत, लक्षात ठेवायचं. डॉक्टर मीनाक्षी जैन इतिहासकार व शिक्षण तज्ञ. मित्रांनो डिरेक्टली प्रश्न विचारू शकतील, मीनाक्षी जैन या कोणत्या क्षेत्रामधील आहेत? क्षेत्र कोणतं आहे? इतिहासकार व शिक्षण तज्ञ. श्रृंगला कोण आहेत? परराष्ट्र सचिव आहेत. सदानंद मास्टर कोण आहेत? शिक्षक व समाजसेवक आहेत. उज्ज्वल निकम सगळ्यांना माहिती असतं. इथे लक्षात चार लोकांची निवड कुठे झालेली आहे? राज्यसभेमध्ये झालेली आहे. कुणी निवड केली? राष्ट्रपती नॉमिनेट करतात. इथे लक्षात. चला पुढे बघूया. जगातील पहिली पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी, नॉलेज डिजिटल लायब्ररी, लक्षात ठेवायची आहे. भारत पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी सुरू करणारा जगातील पहिला देश आहे. बघा पारंपरिक ज्ञान जे ट्रेडिशनल नॉलेज आहे, आपण खूप जास्त इतिहासामध्ये काही वाचल्या असतील गोष्टी की परंपरागत ज्या ज्ञानाच्या गोष्टी मिळतात त्या तुम्हाला आता एका लायब्ररीमध्ये सगळ्या सेव्ह होतील. भारत हा जगातील पहिला देश आहे मित्र, लक्षात ठेवायचा आहे. उद्देश भारताच्या समृद्ध पारंपरिक औषधी प्रणालीचे संरक्षण व प्रसार करणे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI यासारख्या आधुनिक डिजिटल साधनांचा वापर केला जात आहे. भारताची ही पहिली ऑनलाईन प्रणाली आहे जी आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी यासारख्या प्रणालीतील प्राचीन ज्ञान गोळा करते व जतन करते. म्हणजे विचार करा, ज्या गोष्टी आपल्याकडं नमूद आहेत त्या सगळ्यांचं कंपायलेशन करून तुम्हाला त्या डिजिटल नॉलेज लायब्ररीमध्ये सगळ्या उभ्या केल्या जातील. म्हणजेच काय, पारंपरिक जे आपलं ज्ञान प्रणाली आहे ते तुम्हाला साठवलं जाईल. इथे लक्षात. म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं अवेलेबल करून द्यायचं. इथे लक्षात. चला पुढे बघूया. भारताचा 87वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर. मित्रांनो खेळ आणि क्रीडा संदर्भात तुम्हाला एखादा क्वेश्चन येतोच. मग लक्षात ठेवा, क्रिकेट असेल, तुमचं बुद्धिबळ असेल, टेनिस स्पर्धा असतील किंवा अजून कोणत्या स्पर्धा असतील, वैयक्तिक जे काही असेल, मग लक्षात ठेवायचं तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आर हरिकृष्णन भारताचा 87वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर आहे. गेल्या काही महिन्यामध्ये ठीक आहे, प्रज्ञानंद असेल किंवा डी गुकेश असेल किंवा तुमचं हरिकृष्णन असेल, हे 3 व्यक्ती चर्चेमध्ये आहेत. वयाच्या 23व्या वर्षी तो विजय झालेला आहे. मूळ गाव आहे तमिळनाडू. मित्रांनो डिरेक्टली विचारतात, आर हरिकृष्णन व्यक्ती कुठल्या राज्यामधला आहे? तमिळनाडू मधला आहे. स्पर्धा ला प्लॅग इंटरनॅशनल चेस फेस्टिवल फ्रान्सद्वारे आयोजित केला जातं. इथे लक्षात. फ्रान्समध्ये घडलेली घटना आहे किंवा एक खेळ आहे. लक्षात ठेवायचं बुद्धिबळामध्ये सध्या 87वा ग्रँडमास्टर कोण आहे? तर आर हरिकृष्णन. कोणत्या राज्याचा? तमिळनाडूचा. इथे लक्षात. तुम्ही वारंवार लेक्चर बघत चला म्हणजे तुम्हाला समजेल. एक डायरी मेंटेन करा. आपण दर वीकमध्ये भेटणार आहोत, प्रत्येक वीक आणि प्रत्येक महिना. आणि त्यासोबत इतर सुद्धा गोष्टी मी शेअर करत जाईल की विज्ञानामध्ये अजून काही गोष्टी अवघड वाटतात त्याच्यावर आपण एक लेक्चर घेऊ शकतो. इतिहास असेल, भूगोल असेल, ज्या कोणत्या गोष्टी आहेत. इथे लक्षात. चला पुढे बघूया. फौजा सिंग. मित्रांनो या व्यक्ती प्रमुख भरपूर वेळा चर्चेमध्ये होत्या. जगातील सर्वात वयोवृद्ध मॅरेथॉन धावपटू होते. म्हणजे विचार करा, 114 वर्ष त्यांचं निधन झालं. जालंधर पंजाब तिथले आहेत व्यक्ती. त्यांना टर्बन टोर्नाडो असं म्हणतात, पगडीवाला वादळ म्हणून ओळखले जायचे. कारण का वयाच्या खूप नंतर सुद्धा म्हणजे 100, 90, 95 मध्ये सुद्धा त्यांनी मॅरेथॉन जिंकलेले आहेत. वयाच्या 19व्या वर्षी मॅरेथॉनची सुरुवात इसवी सन 2000 मध्ये त्यांनी केलेली आहे. म्हणजे बघा 60-70ला काही लोक काट्या घेतात आणि यांचं किती वय आहे आणि ते खूप मोठं त्यांनी काही कामगिरी अचीव केलेली आहे. इथे लक्षात. नाव लक्षात ठेवायचं, फौजा सिंग जगातील सर्वात वयोवृद्ध मॅरेथॉन धावपटू होते. देन 16 ऑक्टोबर 11 वयाची 100 पार केल्यानंतर मॅरेथॉन पूर्ण करणारे पहिले धावपटू टर्बन टोर्नाडो. डिरेक्टली विचारतील, टोपण नाव विचारली जातात. फौजा सिंग आहेत. चरित्रकथा 2011 साली लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे प्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग. येथे लक्षात. देन पुढे बघा. इम्पॉर्टंट वन लाइनर. अगेन या वीकमध्ये 15 जुलै ते 21 जुलैच्या त्या 6-7 दिवसामध्ये ज्या घडामोडी सापडल्या वन लाइनरमध्ये लक्षात ठेवायचं. डिरेक्टली प्रश्न विचारले जातात. अभिजात शेठ राष्ट्रीय वैद्यकीय आयोग म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशन जे आहे ते नवीन अध्यक्ष बनलेले आहे. डिरेक्टली प्रश्न विचारू शकतात. ऑपरेशन शिवा. मित्रांनो गेल्या काही वर्षापासून ऑपरेशनवर प्रश्न विचारत आहे, अजिबात विसरायचं नाही. ऑपरेशन शिवा काय आहे? जम्मू आणि काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी लष्कराकडून राबवण्यात येणार आहे. 8500 सैनिक सुरक्षेसाठी तैनात आहेत. पण लक्षात ठेवायचं कसं, अमरनाथला शिवलिंग आहे, असं लक्षात ठेवा. जम्मू काश्मीर, अमरनाथ, शिवा. इथे लक्षात. तुम्ही तुमचं ब्रेन मॅपिंग करत चला, तुम्हाला लक्षात ठेवायला एकदम इझी जाईल. ओके. बिमस्टेक
बिमस्टेक पोर्ट्स परिषद 25 कुठं पार पडली? विशाखापट्टणम. डिरेक्टली प्रश्न विचारले जातात. ब्रिक्स असेल, G20 असेल, बिमस्टेक असेल, आशियान असेल, तर व्यवस्थित अभ्यास करायचा. आंध्र प्रदेश येथे पार पडली. आवृत्ती दुसरी होती. उद्घाटन केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल. लक्षात ठेवायचं आहे. मला सांगा मित्रांनो, माझा प्रश्न असा आहे, बिमस्टेकचं मुख्यालय कुठं आहे? कमेंटमध्ये मला सांगत चला. चला पुढे बघूया आपण. वेस्ट इंडिज संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात अवघ्या 27 धावांवर बाद झालेला आहे. आतापर्यंतची कसोटीतील दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी मार्च 1955 मध्ये न्यूझीलंड संघ इंग्लंड विरुद्ध 26 धावांवर बाद झाला होता. पूर्ण संघ बाद झाला 26 धावांवर. आता किती झाला? 27. महाराष्ट्र UPI व्यवहारात देशात प्रथम क्रमांकावर आहे. मित्रांनो, असे प्रश्न विचारले जातात. UPI व्यवहारामध्ये प्रथम क्रमांक कोणतं राज्य आहे? तर महाराष्ट्र आहे. मग काही ठिकाणी केरळ असेल, काही ठिकाणी गुजरात असेल, काही पण लक्षात ठेवताना प्रमुख प्रथम क्रमांक नेहमी लक्षात ठेवायचा. एकूण UPI व्यवहारात महाराष्ट्राचा वाटा 8.8% आहे. अजिबात विसरू नका, लक्षात ठेवायचं आहे. अगेन टॅलिस्मन सब्रे सराव, भारतासह 18 देशांचा सैन्य सराव. टॅलिस्मन अगेन 18 देशांमध्ये लक्षात ठेवायची गरज नाही. ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वात प्रमुख सैन्य सराव आवृत्ती 11वी. पण लक्षात ठेवा, 18 करण्यापेक्षा जेव्हा तुम्हाला भारतासोबत दोन म्हणजे एक देश असतो, म्हणजे दोन देश असतात द्विराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवायचं, तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. गेल्या काही वर्षामध्ये आपण भरपूर अमेरिका असेल किंवा ओमान असेल किंवा अगेन कुठले देश आहेत, ओके, जसे की रशिया असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जपान असेल, तर द्विराष्ट्रांचे तुम्ही युद्ध सराव करत चला. तुम्हाला प्रश्न विचारले जातात. येथे लक्षात. केंद्रीय शिक्षण मंत्री ओके धर्मेंद्र प्रधान, हे चुकलेलं आहे थोडं, धर्मेंद्र प्रधान यांना राष्ट्रपतींचे हस्ते कलिंग रत्न पुरस्कार मिळालेला आहे. मित्रांनो, लक्षात ठेवायचा आहे. हा पुरस्कार शिक्षण, साहित्य, संस्कृती किंवा लोकसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींना दिला जातो. मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे. कोण आहेत? शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत. नरेंद्र मोदी यांनी 17 देशांच्या संसदेत भाषण करण्याचा विक्रम केलेला आहे. सर्वाधिक देशांच्या संसदेत भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. आता लक्षात ठेवा, जर भारतीय पंतप्रधानाला प्रश्न विचारला, जास्त देश दौरे करणारे, जास्त देशाचा सन्मान प्राप्त करणारे, हे 1 नंबरला सध्या मोदीच आहेत. पण तुम्हाला दुसरं काय लक्षात ठेवायचीच गरज नाही. येते लक्षात. देन बँगलोर सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर ठेवण्यात कर्नाटक मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. बँगलोर सिटी युनिव्हर्सिटी नाव काय झालेलं आहे? मनमोहन सिंग युनिव्हर्सिटी झालेलं आहे. भारतीय हरित क्रांती जनक MS स्वामीनाथन, मित्रांनो विसरू नका, यांच्या 100व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकार 100 रुपयाचे नाणे जारी करणार आहे. हे नाण्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे की 100वी जयंती आहे. प्रश्न विचारला जातो, चर्चेमध्ये मोठी व्यक्ती आहे ती. येते लक्षात. ओके, युलिया स्विरेडेंको युक्रेनच्या नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. ओके, लक्षात ठेवायचं आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलून ईश्वरपूर असे करण्यात आलेले आहे. मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी आता नाव बदल थोडं चर्चेमध्ये आहेत. नाव बदल व्यवस्थित करा, तुम्हाला विचारले जातील. इस्लामपूरचं काय केलं? ईश्वरपूर केलं. सरकारचा निर्णय झालेला आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्य महोत्सव झालेला आहे. मित्रांनो, राज्य म्हणलं की राज्याचं फुलपाखरू असेल, राज्याचा ध्वज असेल, राज्याचं राज्यगीत असेल, असे सगळं लिहूनच काढा. त्याची प्रॅक्टिस करत चला. वन लायनर खूप जास्त महत्त्वाचे आहे, कारण चर्चेमध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे. भारताचा पहिला ॲक्वाटेक पार्क कुठं उभारला गेला? आसाम मधील सोनपूर येथील बागबारी इथं सुरू करण्यात आला. बाकी लोकेशन लक्षात ठेवू नका, फक्त आसाम लक्षात ठेवा. आसाम = ॲक्वा आसाम असं टेक्निक करत चला. हा पार्क मत्स्यपालकांना ॲक्वापोनिक्स, बायोफ्लॉक आणि शोभिवंत म्हणजे जे काही ऑर्नामेंटल काही फिश आहेत, म्हणजे दिसायला चांगले वगैरे वाटतात असे फिश, माशांच्या प्रजननासारख्या नवीन तंत्रज्ञानाबाबत शिकण्यास मदतीचे ठरेल. लक्षात ठेवायचं मित्रांनो, खूपच जास्त महत्त्वाची घडामोडी आहे. 57वी आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड आंतरराष्ट्रीय असल्यामुळे लक्षात ठेवायचं ठिकाण आहे दुबई. विसरू नका मित्रांनो, असे डिरेक्टली प्रश्न विचारतात. महत्त्वाचं शिखर परिषद, महत्त्वाची एखादी संस्था असेल, महत्त्वाचं एखादी समिती असेल, एखादी घटना असेल, कुठं घडली? लोकेशनला प्रश्न असतो. भारताला 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके मिळालेली आहेत. भारताचा क्रमांक एकूण 6वा होता. ठीक आहे. रसायनशास्त्र लक्षात ठेवा. फिजिक्स ऑलिम्पियाड असताना तसं काय झाले चालू? केमिस्ट्री ऑलिम्पियाड झालेला आहे. केमिस्ट्री ऑलिम्पियाड ओके, 6वा क्रमांक आहे. 2 सुवर्ण 2 रौप्य झालं कुठं? दुबईमध्ये. येते लक्षात. चला पुढे बघूया. विजेते देवेश पंकज भैया सुवर्ण पदक प्राप्त आहेत, जळगावचे आहेत. मग थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. संदीप कुची सुवर्ण पदक तेलंगणा. देवदत्त प्रियदर्शनी रौप्य पदक. उज्ज्वल केसरी रौप्य पदक नवी दिल्ली. तर लक्षात ठेवा, फक्त देवेश पंकज भैया आहेत, जळगावचे आहेत.
इथे लक्षात खूपच इम्पॉर्टंट घडामोडी आहे, फक्त लोकेशन आणि एक नंबरचा व्यक्ती लक्षात ठेवा. ओके. सो मित्रांनो, या ठिकाणी आपण जवळपास एका वीकचे चालू घडामोडी संपवलेले आहेत. पुढचा वीक झाल्यावर तुम्हाला पुन्हा अपडेट दिलं जाईल आणि पुन्हा जे आपलं जुलै महिन्याचं पूर्ण ज्या काही घडामोडी असतील, राजकीय, आंतरराष्ट्रीय, सामाजिक, सगळ्या आपण चर्चा करूया. त्यासोबत तुम्हाला PDF सुद्धा प्रोव्हाइड केली जाईल. तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. येथे लक्षात मित्रांनो. चला पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.